Find the source of energy for life in deep ocean tranics where sunlight does not reach. क्या बोलता है ये? What is the source of energy for the life? बराबर है, in deep ocean. मिसाली तौर पे यह बताता है कि जहां पर समंदर की खाई होती है, खाई, बराबर है, उतनी बड़ी गहराई के अंदर जो एकदम खंदक के जैसा होता है, वहां सूरज की रोशनी ही नहीं पहुंचती है. क्या बोलता है? फाइंड आउट, क्यों? फाइंड द सोर्स ऑफ एनर्जी फॉर लाइफ इन डीप ओशियन ट्रेनिक्स वेयर सनलाइट डज नॉट रीच. वहां पर सूरज की रोशनी पहुंच नहीं सकती है, समंदर के खाई में, बराबर है. सूरज की रोशनी पहुंचने की कुछ लिमिट होती है, उसके अंदर कहां से पहुंचेंगी? ऐसा. तो फिर वहां पर कैसा चलता है उनका बोलने का मतलब, ऐसा बताया उन्हें, बराबर है. चलो आप देखेंगे सॉइल. सॉइल यानी मिट्टी, जमीन, बराबर है. काम देखो यहां पर क्या बताता है. यहां पर ऐसा है कि इसके अंदर यह बताता है कि द नेचर एंड प्रॉपर्टीज ऑफ सॉइल आर डिपेंड ऑन द क्लाइमेट, द वेदरिंग, द प्रोसेस. जहां भी जमीन होती है वहां की जमीन वहां के क्लाइमेट पे डिपेंड होती है, बराबर है. जब धूप की रोशनी जब तपती हुई होती है तो वो जो मिट्टी है पूरी फिसल के पूरी क्या होती, बारीक 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 धूल में तब्दील हो जाती है. जब पानी गिरता है तो गीलापन होकर चीकड़ हो जाता है. जब सर्दी हो जाती है तो सर्दी में क्या होता है, वहां पर सर्दी में पूरा माहौल बदल जाता है, बराबर है. बरोबर आहे. बरं बेटा आणखी कोणी येऊ का मुली? तो सायन्सची आहेस का? तो बरेच दिवसानंतर आजच दिसून राहिलीस. हाँ, भयंकर प्रॉब्लम, आजार, बहुत बड़ी बीमारी होती. चला, वेरियस कैरेक्टरिस्टिक्स ऑफ द सॉइल सच एज सॉइल कॉम्पोजिशन. चला 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 तू रेग्युलरला नव्हतीच वाटतं. हां, लेकर कुठे बी बुडलालेत, कुठे उगलालेत, कुठे येऊ लागलेत, कुठे असं आहे का म्हणतो. हाँ, जाने वाले का भला रहने वाले का भला, जो हाजिर सो वजीर. आता कसं करू आता कसं करू सांग. तुला शिराडोनमध्ये जायचं ना? हो ना, मग सगळे हे शिराडोनचेच मैत्रिणी तुझे, बरोबर आहे का? चलता, आराम से लो. किसका प्रॅक्टिकल आहे? कोई बात नहीं. चलो चला, आता बघा या ठिकाणी काय म्हणत होतो. देखो लैंग्वेज बदल दिया बा. हाँ, उर्दू का मराठी में कन्वर्शन हो गया. ही मुली म्हणत होता सर हम उर्दू के बच्चे हैं, उर्दू में सिखाओ. आमच्या मराठी मीडियमच्या मुली असल्यानंतर त्यांना उर्दू नाहीच कळणार. जमते? ओके बाय. उर्दू मध्ये शिकवलं चालते का? हाँ, नहीं नहीं नहीं, आओ आओ, बड़े मुसीबत से आ रही बच्चियाँ, बहुत परेशानी से. नहीं ना, हाँ, कई की मुसीबत है. तो ये इसको बोलते हैं झांसी की रानी बहादुर. हाँ, मुसीबत नहीं सर, ये तो बहुत खुशी की बात है, आप पीरियड ले रहे हैं सर, बराबर है ना. चलो सॉइल के अंदर देखो, वहां बता रहा हूं मैं, वेरियस कैरेक्टरिस्टिक्स ऑफ द सॉइल सच एज सॉइल कॉम्पोजिशन, ग्रेन साइज, डिटरमाइंड परकोलेशन, वाटर होल्डिंग कैपेसिटी ऑफ द सॉइल. इससे पहले ही बताया मैंने, मिट्टी के अंदर अलग अलग नमूने की मिट्टी के नमूने होते हैं. जहां पर वाटर होल्डिंग कैपेसिटी होती है वो चिकनी मिट्टी होती है, काली मिट्टी, बराबर है. उसके अंदर क्या होता है? पानी पकड़ के रखने की कैपेसिटी होती है. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात वाटर होल्डिंग कैपेसिटी. पथरीली जमीन है, बराबर है, रेत की जमीन है, पानी डालो निकल जाता है,
बराबर, खड़खड़ 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 पानी माल के ऊपर से निकल जाए। लेकिन जब काली जमीन होती है तो काली जमीन में क्या होता है, वॉटर पकड़ के रखने की कॅपॅसिटी होती है, बराबर आहे. वॉटर होल्ड म्हणून बघा या ठिकाणी म्हणतो वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल, दीज कॅरेक्टरिस्टिक्स अलॉंग विथ पीएच, मिनरल कॉम्पोजिशन, त्याच्यामुळे काय काय या ठिकाणी आहे, पीएच, बरोबर आहे, मिनरल कॉम्पोजिशन, त्याच्यामध्ये कोणकोणते क्षार विरघळलेले आहेत ते, अँड टोपोग्राफी, टोपोग्राफी म्हणजे स्थलांतरित, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. डिटरमाइन द व्हेजिटेशन ऑफ एन एरिया, त्या भागामध्ये व्हेजिटेशन, व्हेजिटेशन म्हणजे कोणकोणते त्या ठिकाणी सजीव, म्हणजे कोणकोणते प्राणी, वनस्पती, व्हेजिटेशन वनस्पती, बरोबर आहे, कोणकोणते वनस्पती येऊ शकतात असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. व्हेजिटेशन इन टर्म डिकेड्स, द टाइप्स ऑफ ॲनिमल्स, डिकेड्स म्हणजे खूप दिवसानंतर त्या ठिकाणी असणारे, येणारे, त्याच्यामध्ये वाढणारे, त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ॲनिमल्स त्या भागामध्ये असतात. द एबायोटिक फॅक्टर दॅट डिटरमाइन द टाइप्स ऑफ हॅबिटॅट, बघा एबायोटिक फॅक्टर हे काय करतात, काय दाखवतात त्या ठिकाणी, एबायोटिक फॅक्टर दॅट डिटरमाइन द टाइप्स ऑफ हॅबिटॅट also show considerable diurnal and seasonal variation. diurnal and seasonal, diurnal म्हणजे दैनंदिन येणाऱ्या वनस्पती, सीजनल म्हणजे सीजन के हिसाब से, बराबर आहे, बराबर आहे. सीजन म्हणजे आता आपल्याला हिवाळा संपला, शेतकरी हिवाळा संपल्यानंतर कोणतं पीक घेतोय आणि उन्हाळा आल्यानंतर कोणतं घेते, त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये कोणतं घेतं, सिजनेबल पिकं त्या ठिकाणी आपण त्या पद्धतीने पिकं घेतो आणि ॲनिमलसुद्धा त्या ठिकाणी डेव्हलप होतात असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी व्हेजिटेशन इन टर्म डिडिकेट द टाइप्स ऑफ ॲनिमल, द एबायोटिक फॅक्टर दॅट डिटरमाइन द टाइप्स ऑफ हॅबिटॅट ऑल्सो शो कन्सिडरेबल diurnal and the seasonal variation. The plant and animal must adapt to these changes in order to survive, flourish in the habitat. त्या भागामध्ये त्या भागामध्ये त्यांना जे जे आवडणारं जे तापमान आहे त्या तापमानामध्ये प्राणी आणि वनस्पती फ्लरिश वाढतात. फ्लरिश म्हणजे बहुत ही अच्छे तरीके से बढ़ते हो, बराबर आहे. त्यांना जे तापमान जे लागतंय, पाणी आणि क्षार जे लागतं, जे काही ज्यांना लागत असेल तर त्याच्यामध्ये व्यवस्थित मस्तपैकी वाढणे असा त्याचा अर्थ. ओके. ड्युरिंग द कोर्स ऑफ देअर इव्होल्यूशन many species have evolved a relatively constant internal environment that permit all biochemical reactions and physiological functions to proceed with optimum rate and allow the species to flourish. त्या species चांगल्या पद्धतीने वाढतात. The organism try to maintain the constancy of its internal environment homeostasis despite variation in external environment condition. To survive the flourish in any environment, organism must adapt to changes in environment for which there are following possibilities. त्यांच्यामध्ये खालील प्रकारच्या शक्यता असतात. जसं वातावरण असेल त्या पद्धतीने प्राणी आणि वनस्पती डेव्हलपड झालेले असतात. लक्षात आलं. धूप में आने वाला कोई पौधा अगर है, बरोबर आहे, माळ रानावर आपल्याला ह्याची पळसाची पानं दिसतात हिरवेगार, बरोबर. माळ रानावर भर उन्हाळ्यामध्ये बघा तुम्ही माळ रानावर पळसाची पानं जर असं बघितलं माळ रानावर हिरवेगार दिसतं. ते का दिसतंय? कारण त्याच्यावर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तशा प्रकारची त्या प्लांट्समध्ये डेव्हलपमेंट झालेली असते, त्याची क्युटिकल स्ट्रॉंग असते, बरोबर आहे. आणि वॉटर एक्सपायरेशन होण्याची ताकद राहत नाही, टणकपणा असतो त्याच्यामध्ये. आणि माळ रानावर जर वेली जर लावल्या तर वेली वाळून जातील, कारण त्याच्यामध्ये टणकपणा नसतो, बरोबर आहे. त्याच्यामुळे ते तग धरून राहू शकत नाही त्या वातावरणामध्ये. दे आर नॉट ससेप्टेबल टू द
लार्ज टेम्परेचर और हिटेड एरिया असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी बघा पुढे काम नंबर 1, रेग्युलेट. सम ऑर्गॅनिझम आर एबल टू मेंटेन द होमिओस्टेसिस बाय फिजियोलॉजिकल बिहेवियरल चेंजेस विच एन्श्योर कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर, constant osmotic concentration, etc. All birds and mammals are capable of such regulation, thermoregulation आणि osmoregulation. थर्मोरेग्युलेशन मध्ये तापमान म्हणजे तापमान जे काही तापमानामध्ये, आणि ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे काय, पाणी आणि क्षार समतोल राखणारे. बरोबर आहे. महासागरामध्ये त्या ठिकाणी असणारे प्राणी, त्यातलं पाण्यातलं कसं असतं, क्षारमय पाणी असतं, खारट पानी रहता है समंदर का, बराबर. और जिस्म के अंदर का पानी उसके हिसाब से एडजस्टमेंट किया जाता है. जिस माहौल में जो बड़े हैं, जिस माहौल में जो पैदा हुए हैं, उसी माहौल में डेवलप होते हैं. उसके अलग माहौल उसको बाद में एडजस्ट नहीं होता, उसको ऑस्मोरेग्युलेशन बोलेंगे. त्याच्यानंतर पुढे बघा, या ठिकाणी पुढे आहे कन्फॉर्म. कन्फॉर्म मध्ये जुळून घेणे, एक अनुरूपता, त्याच्याशी सुसंगतपणा. बघा काय या ठिकाणी आहे, मोस्ट ऑफ एनिमल एंड प्लांट कैनॉट मेंटेन ए कांस्टेंट इंटरनल एनवायरनमेंट. अंदर का जो मेंटेन करना है तो बहुत सारे जानदार हालात के हिसाब से एडजस्टमेंट नहीं करते हैं. कुछ जानवर अपने आप को करते हैं, कुछ नहीं करते. मैं 11वीं में पढ़ाया पाइक्लोथर्मिक, होम्योथर्मिक, बराबर है. कुछ जानवर, कुछ जिसको मैं अंग्रेजी में मराठी में बोला, गरम रक्ताचे प्राणी, ठंड रक्ताचे प्राणी. इंसान गरम खून का आदमी है. गरम खून में तो गुस्सा आना ऐसा नहीं है, उससे कोई रिलेशन नहीं. गरम इसका मतलब कैसा है कि माहौल जैसा बदलता है, अपने बॉडी को बदल के नहीं ले सकते हम. रहन में आ गई बात, बराबर है. माहौल के हिसाब से नहीं बदलते. अगर समझो सर्दी का माहौल होगा तो हम गर्म कपड़े आई पहनेंगे. धूप ज़्यादा रही तो मतलब और भी मतलब कॉटन के सूती कपड़े पहनेंगे. गर्म हीटेड नहीं पहन सकेंगे हम, बराबर आहे. असा त्याचा अर्थ आहे. आता काही प्राणी आणि वनस्पती, प्राण्यामध्ये त्या ठिकाणी एडजस्टमेंट असतं. अगर हमको पानी में अगर रखा गया दिन भर तो हम पानी में नहीं रह सकते. नहीं रह सकते. थोड़ा गीली ज़मीन भी अगर वहाँ सो गए तो हम रात भर हमको मंदिर सुबह में हमको क्या होती है, सर्दी हो जाती है. कहीं गीली जगह पे भी अगर हम पानी गिरे जगह पे सो गए तो पानी में रहना दूर की बात है. लेकिन कुछ जानवर ज़मीन पे भी रह सकते हैं, पानी में भी रह सकते हैं. मिसाल के तौर पे सांप है, मेंढक है, कछुआ है, ऐसे कई जानदार हैं, बराबर है. ऐसे कई जानदार हैं, उनको दोनों तरफ भी कोई प्रॉब्लम नहीं होता. मेंढक को पानी में डाल दो, रात भर रखो, कोई टेंशन नहीं, बराबर है. अगर हमको रात भर पानी में नहीं, थोड़े गीले जगह पे रखो, हमारी बॉडी एडजस्ट नहीं करके लेती. ऐसे तरीके से रहने वाले जानदार, बराबर आहे. त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी देअर बॉडी टेम्परेचर चेंज विथ द ॲम्बियंट टेम्परेचर. ॲम्बियंट म्हणजे जे वातावरणाचं जे टेम्परेचर आहे त्याच्यानुसार बदल करून घेणारे. इन ॲक्वेटिक ॲनिमल्स ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉडी फ्लूइड चेंजेस विथ दॅट ऑफ द ॲम्बियंट वॉटर ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन. बरोबर आहे. वॉटर पाण्यामध्ये खारापणा आहे, खारा पाण्यासारखं आपल्या शरीरामध्ये तसा पद्धतीने बदल करून घेणे म्हणजे इक्वॅलिटी झाली त्या ठिकाणी, बरोबर. असा त्याचा अर्थ आहे. ॲम्बियंट ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन. दीज ॲनिमल अँड प्लांट्स आर सिंपली कन्फॉर्म. हे एकरूप करून घेतात. कन्फॉर्म बोलो तो किसको बोलेंगे, वहाँ के हालात के हिसाब से एडजस्ट करने को, एकरूपता, बराबर. असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. जुळून घेणे ज्याला आपण म्हणतो, असा त्याचा अर्थ. सम स्पेसीज हॅव इव्हॉल्व्ड द एबिलिटी टू रेग्युलेट विथ ए लिमिटेड रेंज ऑफ द एन्व्हायरमेंटल कंडिशन बियॉन्ड विच दे सिंपली कन्फॉर्म. इफ द स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट इज लोकलाइज्ड आर ओनली फॉर ए शॉर्ट पीरियड टाइम. ट्रेसफुल म्हणजे ट्रेसफुल एन्व्हायरमेंट म्हणजे जिस
एनवायरनमेंट की वजह से हमारे जहनों में ताण गिरता है. काय गिरेंगे, आपल्या डोक्यावर ताण पडतो. थंडी असेल तरी मर्यादेपेक्षा जास्त कसं सहन करावं आपण. गर्मी अगर रहेंगे तो जरूरत से ज्यादा कैसा बर्दाश्त करेंगे हम, बराबर. लेकिन हम रहेंगे तो कुछ वक्ती पिरियड के लिए, ज्यादा देर नाही रख सकते हम. म्हणून इथं काय म्हटलेलं या ठिकाणी, इथं असं म्हटलेलं या ठिकाणी, ट्रेसफुल, इफ द ट्रेसफुल एनवायरमेंट इज लोकलाइज्ड और ओनली फॉर ए शॉर्ट पीरियड ऑफ टाइम, कम वक्त के लिए हम वहां पर रुक सकते हैं. ऑर्गेनिज्म में माइग्रेट और सस्पेंड इट्स एक्टिविटी. म्हणजे काय होतं त्या ठिकाणी, ऑर्गेनिज्म अगर ऐसी क्रिटिकल पोजिशन रही तो ऑर्गेनिज्म माइग्रेट होते. माइग्रेट मतलब उस जगह से निकल के दूसरी तरफ जाना. बात समझ में असा था. म्हणून किंवा सस्पेंड इट्स एक्टिविटी, त्यांच्या ऍक्टिव्हिटी, त्यांच्या कार्य, उनके काम क्या करते हैं, वो रोक देते हैं, खाली अपना अपना काम बैठने करें. त्याच्यानंतर नंबर तिसरा आहे मायग्रेट. मायग्रेट म्हणजे काय, हां, एक जगह से दूसरी तरफ जाना, एक जगह से दूसरी तरफ जाना, बराबर है. कहां से कहां जाना, जहां इनसिक्योर्ड है, बराबर, जहां हिफाजत नहीं है उस जगह से हिफाजत वाले जगह तरफ जाना, बराबर है. अनाज के लिए, माहौल के लिए, या कोई हिफाजत के लिए, कोई दुश्मन से बचने के लिए, बराबर, हवा पाणी थंडी बारिश की वजह से, बराबर, असा त्याचा अर्थ. म्हणून या ठिकाणी सांगितलं होतं बघा, मायग्रेट या संदर्भामध्ये, द ऑर्गेनिझम कॅन मूव्ह अवे टेम्पररीली फ्रॉम ए स्ट्रेसफुल हॅबिटेट टू मोर हॉस्पिटेबल एरिया. हॉस्पिटेबल म्हणजे काय, जहां पर जगह हमको सेफ होती है, बराबर है, जहां हमारा इंतजाम हो सकता है, जहां हम सेफ रह सकते हैं, जहां हमारी बॉडी, हमारे जिस्म अच्छा रह सकता है, वैसे जगह पे अपन ट्रांसफर होना है, पूरी जगह से अच्छी जगह की तरफ, असा त्याचा अर्थ है. म्हणजे या ठिकाणी हॉस्पिटेबल एरिया एंड रिटर्न व्हेन स्ट्रेसफुल पीरियड इज ओवर. फिर बाद में वहां का जिस जगह का माहौल अगर अच्छा हो गया तो फिर वहां से फिर से वापस लौटना. मिसाल के तौर पे सिराडौन में पानी का प्रॉब्लम रह गया, सिराडौन में धुपकाले में पानी नहीं रहा, सारे बोर सूख गए, तो फिर बाद में क्या करेंगे हम, खेत में जाके रहेंगे. खेत में नहीं जगह मिली तो दूसरे गांव जाके रहेंगे, बराबर है. पैसा दे के भी अगर पानी नहीं मिला तो फिर क्या करेंगे, उस गांव को छोड़ना ही पड़ता है, बराबर है. एक वक्त है, बहुत ज़माने की बात है, आप पैदा हुए थे कि नहीं मालूम मुझे, बराबर है. सिराडौन में वो उधर का बोर चालू था, सारे बंद हो गए थे पूरे. कहाँ का, दरगाह के पास का खाली, बराबर है. लोग रात का लाइन लगा के सो रहे थे. सामान तो रखना छोड़ दो, बराबर, लाइन लगा के डब्बे, थैले, भगोने, चमचे, फुट्टे घड़े, मट, क्या क्या कुछ भी लगा के, बराबर है. और कुछ लोग तो वहां जाके सो रहे थे. क्या करेंगे पानी के, और वो भी अगर बंद हो जाता तो फिर गांव छोड़ना पड़ता है. पैसा देकर भी अगर नहीं मिला तो फिर हमारे हाल होते हैं, बराबर, असा त्याचा अर्थ. म्हणून या ठिकाणी सांगितलं, मेनी एनिमल पर्टिक्युलरली, हां, बराबर है ना, हाँ हाँ हाँ, बराबर है, राइट. तो ये रिटर्न व्हेन स्ट्रेसफुल पीरियड इज ओवर, हम गांव छोड़ते हैं जब हमारा माहौल यहाँ का सुधर जाए, स्ट्रेसफुल वातावरण नहीं रहा, सब अवेलेबिलिटी वापस आ जाते हैं फिर, रिटर्न असं था. मेनी एनिमल पर्टिकुलरली बर्ड्स ड्यूरिंग विंटर अंडरटेक लॉन्ग डिस्टेंस माइग्रेशन टू मोर हॉस्पिटेबल एरिया. परिंदे इतने लाखों किलोमीटर का सफर करके आते, बराबर है, जब उनको जहां माहौल अच्छा लगता है. मी ह्याचं बघितलं होतं का, आपलं पैठणचं गेट आहे ना, पैठणचं धरण, जायकवाडी धरण, बरोबर, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आलेले पाहिले मी. मग विचारलं, म्हणलं हे पक्षी कुठून आहे, ऑस्ट्रेलियामधून आलेले. किती अंतर आहे लांब, ते किती अंतर, किती लांबून, बरोबर. मग ते कसं येत असतील हा पण विचार करायचा. त्या भागातून या भागामध्ये त्या स्पॉटला येणे, अन्नासाठी, जगण्यासाठी, नंतर त्यांना अंडी देण्यासाठी परत आणखीन त्या भागामध्ये जातात.
लक्षात आलं काय म्हणतो. तर या पद्धतीचं त्यांचं मायग्रेशन होत असतो. माइग्रेशन म्हणजे स्थलांतर, एक जगह से दूसरी जगह जाना, खाना खाने के लिए, अनाज के लिए, माहौल के लिए, अंडी देने के लिए, बच्चे पैदा करने के लिए, उनकी उनकी वो जो सिचुएशन रहती है, बहुत दूर से आते हैं वो. हां, त्याच्यानंतर आता बघा, नंतर आहे सस्पेंड. सस्पेंड म्हणजे थामनारा, जिस जगह रुकते हैं वहां पर, वो इलाका जहां पर रुका करते हैं वो. असर इन प्लांट्स सीड सर्व एज मीन्स टू टाइड ओवर ए पीरियड ऑफ स्ट्रेस. कुछ पीरियड, उनका जो पीरियड बुरा असर होता है वो खत्म होने के बाद में दे जर्मिनेट इन फॉर्म न्यू प्लांट अंडर ए फेवरेबल मॉइस्चर एंड टेम्परेचर कंडीशन. कुछ कुछ जमीन में बीज पेरने के बाद में उनका जब माहौल अच्छा हो जाता है तब वो जमीन में से उगते हैं. उनको क्या लगता है, वहाँ पर जमीन में पानी लगता है, बराबर. मॉइस्चर बोल दो, गीलापन, मॉइस्चर. और टेम्परेचर, उनके बड़ के लिए जो टेम्परेचर लगता है वो, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून काय या ठिकाणी दे डू सो बाय रिड्यूसिंग देअर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी एंड गोइंग इनटू ए स्टेट्स ऑफ डॉर्मेंसी. डॉर्मेंसी बोलो तो उस जमीन में उनको माहौल जब नहीं मिलेगा तो तब तक वो वैसे रहेंगे. डॉर्मेंसी किसको बोलेंगे, उनकी जमीन में पेरने के बाद उनका बढ़ने का कालावधि, जो रुक जब बढ़ते हैं ना. मिसाल तौर पे देता हूं मैं, जमीन में हमने बीज पेर दिए, पानी नहीं डाले उसमें, तो जमीन में बीज आएगा क्या हो, वैसा ही रहेगा, बराबर है. जब पानी डालेंगे तो उसके बाद में वो बढ़ना शुरू होगा, तब तक वो जमीन में वैसे रहा तो उसको क्या बोलेंगे, अनफेवरेबल हालात के अंदर, उसकी हालात अच्छी नहीं रहने की वजह से वो वैसा ही था, उसको डॉर्मेंसी बोलेंगे. डॉर्मेंसी समझ में आएगा. वो जमीन में से बाहर निकलने के लिए बोलो तो बीज में से मोड़ निकलने के लिए जो टाइम लगता है तो उसको डॉर्मेंसी बोलते हैं. मिसाल के तौर पे और बोलता हूं, कभी कभी पानी हो सकता, सब मिलता है उसको, कभी कभी पानी भी मिल गया तो वो जल्दी नहीं बढ़ता. मिसाल के तौर पे जमीन के अंदर गीलापन है, काली जमीन है, जवारी पेरो, एक 2-3 दिन में उसके मोड़ आना शुरू हो जाएंगे. उसी के बाद उसके अंदर तुम्हारा इसका बीज पेरो, क्या बोलेंगे, चिंचू का बीज, चिंचेचं बीज, इमली का बीज तुम पेरो, वो जल्दी नहीं आएगा. क्यों नहीं आएगा, उसके ऊपर का जो टर्पल है ना वो बहुत टफ है. ज्वारी के ऊपर का उतना नहीं, जल्दी पानी अब्सॉर्ब करके लेने के बाद वो उठता है, उसका नहीं, उसका टफ, उसको टाइम लगता है. उससे ज्यादा बढ़ के जमीन में तुम आम की कोय पेरो, पानी है, सब है, बराबर है. जिस तरीके से जमीन में से ज्वारी की बीज 3 दिन में पानी मिलने के बाद उभर के आ गया, जमीन मोड़ आ गया उनको. लेकिन आम की कोई को आता है क्या मोड़, 3 दिन में आता है येत नाही, त्याला लागतो वेळ. उस लगने वाले वक्त को क्या बोलेंगे आप, डॉर्मेंसी. क्या म्हणू आपण त्याला, डॉर्मेंसी. डॉर्मेंसी समझ में आ गया, मैं क्या पता, उसके जमीन में से निकलने के लिए जो लगने वाला वक्त, वो डॉर्मेंसी, बराबर. ऐसा उसको ध्यान में रखो, उसको डॉर्मेंसी बोलेंगे. तो ऐसे अलग अलग तरीके से हो सकता है डॉर्मेंसी का पीरियड. इन एनिमल द ऑर्गेनिज्म इफ अनेबल टू माइग्रेट मे गो इनटू हाइबरनेशन. हाइबरनेशन म्हणजे वो जमीन में वैसे ही रहता है, निष्क्रिय. जब उसको बढ़ने के लिए जो चीज नहीं मिली ना वो वैसा ही रहेगा, निष्क्रिय. निष्क्रिय तो कोई काम नहीं करते, वैसे रहेगा वो, बराबर है. त्याच्यानंतर ड्यूरिंग विंटर फॉर एक्झाम्पल पोलार बियर. पोलार बियर म्हणजे, पोलार म्हणजे टोकाला असणारे अस्वल. टोकाला म्हणजे कुठे असणारे, पृथ्वीच्या त्या ठिकाणी बर्फमय भागामध्ये असणारे अस्वल, रींच जिसको बोलेंगे, अस्वल म्हणजे रींच. हाँ, सम स्नेल्स, फिशेस किंवा फिश
गो इनटू एस्टिवेशन. गो इनटू एस्टिवेशन. एस्टिवेशन म्हणजे उत्तेजन, पैदावार होने के लिए उसको बढ़ावा, बराबर है, उत्तेजित करने. टू अवॉइड द समर हीट. गर्मा का मौसम उसको क्या किया जाता है, अवॉइड किया जाता है, कारण गर्मीमध्ये जास्त पिकं येत नाहीत, बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, इंटरनेट माय फ्रेंड. इंटरनेट हमारा दोस्त है क्योंकि वहां पर एक खजाना मिलता है, बराबर है. इसकी मालूमात तुमको जितना और ज़्यादा ज़रूरी है देखना तो उसमें देख सकते हैं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आपल्याला फक्त आपल्याला अभ्यासक्रमापुरतं या ठिकाणी तेवढं आपण बघतो. फाइंड आउट द डिफरन्स बिटवीन हायबरनेशन अँड एस्टिवेशन. हायबरनेशन म्हणजे निष्क्रिय, बराबर आहे, आणि एस्टिवेशन म्हणजे उत्तेजित करणे, पैदावार होने के लिए. बेकार होना और दूसरा क्या है, उसके उल्टा है, पैदा होने के लिए जल्दी उसमें काम करना. चला पुढे. डू यू नो, हे तुम्हाला माहिती आहे काय, अडॅप्टेशन ऑफ प्लांट फॉर ॲक्वॅटिक अँड डेझर्ट हॅबिटेट. बघा, अडॅप्टेशन हे काय आहे, वनस्पतीमध्ये पाण्यात राहणारे आणि डेझर्ट वाळवंटाच्या भागामध्ये राहणारे. पाण्यात राहणारा प्राणी वेगळाच असतो, बरोबर आहे, वाळवंटामध्ये राहणारा प्राणी वेगळाच असतो. त्या ठिकाणी प्लांट जरी असलं, बाबळीचं झाड, केकताडचं झाड वाळवंटामध्ये तसं त्या ठिकाणी राहते. लक्षात आलं का म्हणतो. आणि पाण्यात राहणारा प्लांट हायड्रिला नावाचा प्लांट आहे, पाण्यामध्ये राहतो, तो छोटाच आहे, तो व्यवस्थित राहतो. अडॅप्टेशन ऑफ ॲनिमल फॉर ॲक्वॅटिक अँड डेझर्ट हॅबिटेट्स. आता बघा, याच्यामध्ये अडॅप्टेशन इथे दिलेलं आहे. अडॅप्टेशन म्हणजे काय, बदल. अडॅप्टेशन कशाला म्हणू आपण, अडॅप्टेशन मीन्स चेंजिंग द ऑर्गॅनिझम अकॉर्डिंग टू एन्व्हायरमेंट. म्हणजे काय, त्या ऑर्गॅनिझममध्ये, प्राणी किंवा वनस्पतीमध्ये वातावरणानुसार त्याच्यात बदल झालेला असतो. कळाला मुद्दा तुम्हाला. मिसाल के तौर पर मैं बताता हूं, बराबर है. परिंदों को हवा में उड़ना रहता है बोल के सामने के हाथ कैसे में अडैप्टेशन हुई हो, पर में हो गए, पर हवा में उड़ने के लिए, बराबर है. परिंदे चोंच से अपना अनाज खा सकते हैं, इसलिए हाथों का काम पकड़ने के लिए नहीं होगा, उड़ने के लिए. देखो हालत बदल गई. फिर झाड़ पे रहने के लिए उनके लिए पैर मजबूत है. जब कोई दरख्त को पकड़ के या कोई दरख्त की टहनी को पकड़ के अगर पकड़ के बैठते हैं तो रात भर उसमें आराम से सो जा सकते हो, रेस्ट ले सकते हैं. लेकिन हम ऊपर टहनी पे नहीं बैठ सकते, बराबर. वो हमारे पास सलाहियत नहीं है, क्योंकि हमको जरूरत नहीं उसकी. हम बार बार कोई झाड़ पे जाके कोई बैठे थे क्या, कोई रात पे जो सोए थे, कोई झोपते झाड़ा उड़ दो, हमारी जरूरत नहीं, बराबर है. तो जैसी जरूरत है वैसा बदल होगा वाला, बराबर आहे. माशांना पाण्यामध्ये पोहण्यासाठी फिन्स असतात, हमको नहीं है, हमको जरूरत नहीं इसलिए नहीं है, बराबर आहे. जनावरांना चालण्यासाठी 4 पाय आहेत, कारण तोंडाद्वारे ते गवत खाऊ शकतात. आम्हाला 4 पाय नाहीत, 2 पाय आहेत. का 2 पाय आहेत, 2 पायावर आम्ही व्यवस्थित पळू शकतो, धावतो आम्ही, बराबर आहे. म्हणून हातांचा उपयोग वेगळ्या कामासाठी झाला. जागा तर बघा आहे, मात्र परिस्थितीनुसार वेगवेगळ्या त्याच्यामध्ये, उसको बोलेंगे अडॅप्टेशन. चेंज द ऑर्गेनिज्म अकॉर्डिंग टू देयर एनवायरमेंट. माहौल जैसा है उस तरीके से वो अपने आप को डेवलप करता है, दैट इज अडैप्टेशन. समझ में आ गई बात. अडॅप्टेशन किसको बोलेंगे तो, हां. चला आता पुढे बघा. अडॅप्टेशनच्या बाबतीत या ठिकाणी सांगतो ते बघा. या ठिकाणी टू कोप म्हणजे झुंजणे. इंसान जिंदगी जीने के लिए क्या को झगड़ता है, बराबर है. मिसाल के तौर पर मैं बोलता हूं, 2 जानवर हैं, बराबर है. 2 जानवर हैं, दोनों भी बैल हैं.
चारा लाके रख दो यहाँ पे एक पेंडी, तो वो खाने के लिए झगड़ेंगे, वो त्याला झुंजणे म्हणतो, बराबर आहे. किंवा एक घोडा आहे आणि दुसरा गाढव आहे, दोघंही गवतासाठी धडपडत आहेत. गवताची एक पेंडी ठेवा, त्यानं आधी खाईल का मी आधी खाईल असं म्हणतो, बराबर है. हम भी अगर है तो पाने के लिए, मिलाने के लिए हम भी झगडते हैं, तरच आम्हाला खायला मिळतो. लक्षात आलं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, पुढे बघा या ठिकाणी. याच्यामध्ये आता तुम्हाला सांगतो, टू कोप विथ एक्स्ट्रीम व्हेरिएशन in their environment, some organism respond through the physiological adjustment, while other do so behaviorally like migration. These are their adaptation. अशा प्रकारचे जे काही बदल आहेत. Therefore, we can say that adaptation is an attribute. adaptation हे काय आहे, गुणधर्म है, बराबर है. जैसी हालात है वैसा हमको रहना है, ये खासियत है सभी जानदार की, बराबर है, राइट. अगर हमको बोले नहीं 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 इंसान है तुम, दो पैर पे नहीं चार पैर पे चलो, हाथों से फिर, तो मुश्किल है, बराबर है. नहीं 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 तुम हवा में उड़ना है, परिंदे कैसे उड़ते हैं यहाँ से, तुम भी ऐसा हाथ तक करके उड़ो, कर सकते हैं हम, नहीं कर सकते. तो यहाँ क्या बताया उन्होंने, हर एक जानदार का एट्रीब्यूट, द ऑर्गेनिज्म. एट्रीब्यूट यानी इसका, उसका गुण है, उसका गुणधर्म जिसको बोलेंगे, उसके अंदर रहने वाला गुण, उसी के हिसाब से, उसी के मुताबिक वो काम करेगा. मॉर्फोलॉजिकल, फिजियोलॉजिकल एंड बिहेवियरल. मॉर्फोलॉजी बोले तो उसके बाहर का हिस्सा जो है उस तरीके से डेवलप हुआ रहता है, जिस माहौल में उसको पनपना है असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता बघा, मॉर्फोलॉजिकल, फिजियोलॉजिकल अँड बिहेवियरल. फिजियोलॉजिकल म्हणजे अंतर्गत बदल, अंतर्गत असणारा बदल, दॅट अनेबल द ऑर्गॅनिझम टू सर्वाइव्ह अँड रिप्रोड्यूस इन इट्स हॅबिटॅट. याच्याशिवाय ऑर्गॅनिझम आपल्या वातावरणामध्ये जगू शकत नाही. मेनी डेझर्ट प्लांट हॅव ए थिक क्युटिकल ऑन देअर लीफ सरफेस. वाळवंटामध्ये राहणारे काही प्राणी, वनस्पती आहेत. काय म्हणतं बघा, आता मी उदाहरण दिलं तुम्हाला, कशाचं दिलं होतं, फळसाचं झाडाचं दिलं होतं. मेनी डेझर्ट प्लांट, बहुत सारे पौधे हैं. कहाँ, डेजर्ट है ने जहां पाणी कम आहे, वाळवंटाचा भाग, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय असतं त्या ठिकाणी बघा, प्लांट ए थिक क्युटिकल ऑन देअर लीफ सरफेस. पानाच्या पृष्ठभागावर क्युटिकल असतो. क्युटिकल म्हणजे टणक भाग. अपनी चमड़ी देखो, एक मिसाल के तौर पे जंगल में रहने वाले जानवरों की देखो चमड़ी कैसी रहेंगी, आमच्यापेक्षा टणक असेल. वाघाची घ्या, हत्तीची घ्या, बरोबर, सिंहाची घ्या, माकडाची घ्या, आणखीन कोणत्या प्राण्याची घ्या, आपल्यापेक्षा टणक राहील, बरोबर. ते टणक असल्यामुळे तो त्या जंगलामध्ये तो राहू शकतो. जंगलातलं त्या ठिकाणी तापमान असेल किंवा थंडी असेल, पाणी असेल, ते सहन करून घेशील, बरोबर. असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतो, Many desert plants have a thick cuticle on their leaf surface and have their stomata in deep pit to minimize loss of water through the transpiration. म्हणजे काय, उष्णता खूप आहे, सूर्यप्रकाश आहे आणि झाड आहे, आणि काय होईल, झाडातलं पाणी ट्रान्सपायरेशन होऊन निघून जाईल, आणि जी उष्णकटिबंधामध्ये राहणारे जे वनस्पती आहेत त्याच्यावर
क्यूटिकल असतो वरता टनक टर्पल, जिसके जरिए से जिस्म में का पानी नहीं निकल सकता. क्यूटिकल आहे आणि स्टोमॅटा पर्ण छिद्र जे आपण म्हणतो डीप इन द प्लॅन, म्हणजे त्या प्लॅनच्या आत असतात, त्याच्यामुळे पाणी निघू शकत नाही लवकर, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. दे ऑल्सो हॅव ए स्पेशल फोटोसिंथेटिक पाथवे कंसामध्ये CAM क्रुसिलिसियन ॲसिड मेटाबॉलिझम दॅट एनेबल देअर स्टोमॅटा रिमेन क्लोज्ड ड्युरिंग डे टाईम. बघा पर्णछिद्र डे टाईम आणि नाईट टाईमचं असं सुद्धा सांगितलेलं या ठिकाणी. कधी उघडतात कधी नाही तर ते थोडंसं बघा. ड्युरिंग डे टाईम सम डेझर्ट प्लांट लाईक ओपेन्शिया, वाळवंटामध्ये राहणारे प्लांट ओपेन्शिया, ओपेन्शिया म्हणजे नागफणी. कोणतं ते नागफणी समज नाही आता ना, नवडुंग, हां बरोबर आहे. त्याला बारीक बारीक काटे असतात त्या ठिकाणी, बरोबर असा त्याचा अर्थ आहे. म्हणून काय त्याच्यामध्ये बघा ओपेन्शिया have their leaf reduced modified into spines. त्याची पानं छोटी होऊन कशात रूपांतर झालेली असतात, काट्यामध्ये. बाबडीचं झाड सुद्धा बघा, बाबडीचं पान असं भलं मोठं राहत नाही, बबूल का पत्ता सा रहता है क्या? हा होय, कधी ताट बनवून कधी जेवला का बाबळ्याच्या पानावर? नाही. लक्षात आलं, कारण तशी परिस्थिती मिळत नाही आपल्याला. म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय बघा, सम डेझर्ट प्लांट लाईक ओपेन्शिया हॅव देअर लीफ रिड्युस्ड म्हणजे मॉडिफाईड इनटू किंवा टू स्पाइन्स. त्याची पानं रिड्यूस होऊन काट्यामध्ये रूपांतर झालेलं असतं. बरोबर आहे. ते अगोदरच कमी पाण्याच्या प्रदेशामध्ये राहणारे, बरोबर आहे. दुसरे त्यांना कोणते ॲनिमल खाऊ नये म्हणून त्यांना काटा. अगोदरच आमच्यावर संकट कोसळलेलं आहे, दुसरे आम्हाला खाऊन पार करू नये म्हणून निसर्गाने त्याला दिलेली ताकद असते. बरोबर आहे, असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. हां, अँड फोटोसिंथेटिक फंक्शन इज टेकन ओव्हर बाय ए फ्लॅटन्ड स्टेम. ते फ्लॅटन्ड म्हणजे फुगलेले जे स्टेम आहे त्याच्यामध्ये फोटोसिंथेटिकचा प्रकार होतो. मॅमल्स फ्रॉम कोल्डर क्लायमेट्स generally have shorter snout, ear, tail. बघा, जे प्राणी थंड रक्ताच्या भागामध्ये असतात तर त्यांना त्यांचं शरीराचं सांगितलेलं आहे शॉर्टर स्नाउट. स्नाउट म्हणजे हा पुढचा हा भाग त्याचा, बरोबर, तोंडाचा ते स्नाउट. त्याच्यानंतर आणखीन काय म्हटलेलं आहे, इयर कान सुद्धा, टेल्स, बरोबर, टेल शेपूट, हे सगळे त्या ठिकाणी काय, दॅट लिम्स टू मिनिमाइज द लॉस ऑफ बॉडी हीट. त्याच्यामुळं बॉडीतलं हीट कमीत कमी बाहेर पडतो. बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. लाईक हां ॲक्वॅटिक ॲनिमल लाईक सील्स, सील हॅव ए थिक लेअर ऑफ फॅट. बरोबर आहे. कशामध्ये त्या ठिकाणी म्हणतात सील, सील सील माहिती आहे ना, त्याच्या शरीरामध्ये चरबीयुक्त पदार्थाचा थर जास्त असतो. बरोबर आहे. थिक लेयर्स ऑफ फॅट कंसामध्ये ब्लूबर कंस बंद बिलो देअर स्किन ॲक्टिंग ॲन इन्सुलेटर टू रिड्यूस लॉस ऑफ बॉडी हीट. म्हणून बॉडी हीट लॉस होण्याचं प्रमाण कमी होतो, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, कॅन यू टेल, हे सांगू शकाल का म्हणतात त्या ठिकाणी. तो काय सांगू शकाल का त्या ठिकाणी, व्हॉट इज होमिस्टेसिस. होमिस्टेसिस म्हणजे आता सांगितलं तुम्हाला, जे प्राणी आणि वनस्पती परिस्थितीनुसार आपल्यात बदल करून घेतात त्याला आपण म्हणतो. हू डू ॲनिमल नीड टू मेंटेन द होमिस्टेसिस. कोणते ॲनिमल होमिस्टेसिस करून घेतात. बरोबर, बरोबर आहे, लक्षात आलं. साप आहे, बेडूक आहे, होमिस्टेसिस आपल्या परिस्थितीनुसार करून घेतो. व्हॉट आर अडॅप्टेशन इन ॲनिमल्स लिव्हिंग अंडर क्रुसिबिंग प्रेशर ॲट ग्रेट
डीपिथ ऑफ ओशियन, महासागराच्या तळाशी त्याच्या डीपमध्ये. सम ऑर्गॅनिझम शोज बिहेवियरल रिस्पॉन्स टू स्कोप विथ द व्हेरिएशन इन their environment. Desert lizard manage to keep their body temperature fairly constant by a behavioral adaptation. Full stop. They bask in the sun and absorb heat. When their body temperature drops below the comfort zone, but move into shade. Shade म्हणजे सावलीमध्ये जातात ते, बरोबर आहे. when ambient temperature start increasing, some species burrow into the sand to hide or escape from the heat. उन्हापासून वाचवण्यासाठी म्हणा किंवा लपण्यासाठी ते त्या ठिकाणी किंवा त्याच्यापासून बचाव करण्यासाठी बाजूला जातात, असा त्याचा अर्थ आहे. आता झाला पॉप्युलेशन. बस बापरे, नको बोले तो तुम, नको अगले सर बोले मेरे को आते बराबर, तो बहुत हिम्मत दी, ताकद दी. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. चला चला जाऊ द्या. ओके 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 ओके. आपने